हॅलो, तर आज तुम्हाला दाखवणार आहे टीव्ही या कलरचा रिव्ह्यू. तर चला पटकन बघूया. तर मी जस्ट माझे केस हेअर आताच वॉश केलेले आहेत. सो हे ऑलरेडी वेट आहेत. याच्यावरती आपण वापरणार आहोत हीट प्रोटेक्टसाठी हा वेलाचा एक्स्ट्रा व्हॉल्यूम मूज. आणि छान असा केसांना लावायचा. लॉंग केस असतील तर तुम्हाला जास्त लागेल तो, बट येस पूर्ण केसांना लावून घ्यायचा. मूज लावून झाल्यानंतर अख्ख्या केसांना आपल्याला ड्राय करायचं आहे. लेट्स स्टार्ट. छान असे हेअर ड्राय झालेले आहेत पूर्ण आणि मी पार्टिशन करून घेतलेलं आहे. सो आता आपण डायरेक्ट कर्ल करून करायला घेऊया टीवाय मध्ये. हा आहे कलर, ज्याच्यामध्ये हे आहे पॉवर बटन. सो आपल्याला हे प्रेस करायचं असतं आणि हे चालू होतं. सो इथून टेम्परेचर कंट्रोल आहे. किती टेम्परेचरवरती बेसिकली तुमची केस जेवढी पातळ असतील तेवढ्या कमी टेम्परेचरवर करू शकता, आणि जर तुमची जाड असतील, जास्त हीट लागत असेल तर जास्त टेम्परेचरवरती. सो दिस इज इफ यू वॉन्ट टू डू. सो बेसिकली तुम्हाला राईट साईडचे कर्ल्स करायचे असेल तर राईट साईड, आणि जर लेफ्ट साईडचा करायचं असेल तर यू हॅव टू पुश दिस बटन टू द लेफ्ट साईड. ओके, सो इट्स व्हेरी इझी. सो लेट्स स्टार्ट क्विकली. सो आता मी लेफ्ट साईडचा करते म्हणून मी लेफ्ट साईडला ठेवलेलं आहे. तुमची जे केस आहेत याच्यामध्ये अडकवायची आहेत अँड जस्ट यू हॅव टू प्रेस दिस बटन. हार्डली काही मिनिटांमध्ये मस्त तुमचे केस कॉल्स होतात. मला पर्सनली हा प्रोडक्ट खूप आवडलेला आहे, आणि हो, हे फक्त US लाच अवेलेबल आहे. आता हे बीप ऐकू आले की तुम्ही केस तुमची काढू शकता. सी दिस, कॅन यू सी दिस? खूप मस्त कॉल्स होतात. मी त्याला काही करणार नाही, असंच ठेवूया आपण, नंतर ओपन. आणि हे प्रोडक्ट फक्त Amazon सॉरी US मध्ये अवेलेबल आहे, इंडियामध्ये नाही. इंडियामध्येही अशी कलर मशीन आहे, सो यू कॅन चेक. पण जे US मध्ये राहतात ते नक्की घेऊ शकतात. ह्याच्याने हीट लागते केसांना. सो हे हीट प्रोटेक्टेंट वगैरे असं काही नाही. हे बघा, आता हे जर तुमच्या केस टँगल होत असतील तरी ते आरामात होतं, आणि सगळं खूप गुंतली केस तर ते नाही होत, आपोआप लगेच थांबते मशीन ती. आणि चला आता करूया राईट साईडचं. आता राईट साईडचा करण्यासाठी मी हा जो बटन आहे तो राईट साईडला स्विच केलेला आहे. आणि येस, ही हीट ह्याच्यामध्ये केसांना हीट लागतंच. आय हॅव युज्ड शार्पचं फ्लेक्स फ्युजन, जे ॲक्च्युअल चांगलं आहे, पण त्याची जी टेक्नॉलॉजी आहे ती एअर बेस्ड टेक्नॉलॉजी आहे. सो तुम्ही जेव्हा कर्ल करता किंवा ड्रायर वापरता तेव्हा बाकीचे केस खूप उडतात, आणि त्यामुळे सी दिस कॅन यू सी दिस. आता आपण करून घेऊया ऑल ओव्हर हेअरचं, आणि मग आपण कर्ल्स ओपन करूया. तुम्ही एखादा मोठा सेक्शन पण घेऊ शकता, जो हा माझा खूप मोठा सेक्शन आहे, माझ्याकडे सुटला तो. आता हा खूपच मोठा सेक्शन आहे, तर आपण हा टाकून बघूया. पहिला तर तो बसायला पाहिजे. सो येस, अँड स्टार्ट. माझ्या केसांबरोबर खूप एक्सपेरिमेंट करते, मला भीती वाटते. हे बघा, नाही होते. सो ते आपल्याला दाखवताना यू हॅव टू ओपन इट. काही होणार नाही तुमच्या केसांना. आणि आता त्याचे 2 सेपरेट पार्ट करायचे आणि एक टाकायचं. आता इझिली गेलेला आहे आणि इझिली झालेला आहे. मस्ट बाय प्रोडक्ट आहे हे, जे US मध्ये राहतात आणि जे इंडियामध्ये राहतात त्यांच्यासाठी पण आहे. मी बघितलेलं Amazonवरती, मी चेक करून लिंक टाकते. आणि हे तुमचे कर्ल्स 3 दिवस वगैरे राहतात. जर तुम्ही त्याला स्प्रे वगैरे मारलात किंवा काही, तर चांगले 3 दिवस राहतील. सो अशा प्रकारे दोन्ही साईज माझे कर्ल्स करून झालेले आहेत. सिरियस किती मस्त कर्ल्स झालेले आहेत, म्हणजे खूप मस्त आणि लॉंग लास्टिंग राहतात हे कर्ल्स. खूप मस्त, काही जास्त मिळत नाही त्याच्यामध्ये. आता बोटांनी सेकल्स ओपन करा. तर मी त्याला स्प्रे नाही मारते, बिकॉज मला थोडंसं वेगळी आणि दूरच हवं आहे. आता मला हवं असेल तसंच अख्खी अशी मस्तपैकी ठेवू शकत असेल, आणि मी ओपन करते नॅचरल वाटायला. मला जर त्वचा वगैरे बांधायचं असेल तर शोधू बांधलं ही सुंदर दिसतं मागून. मी त्वचा बांधलं आहे. अँड नाउ सिक्स. आता मी उठलेली आहे झोपेतून, अँड स्टील यू कॅन सी माय कर्ल्स ॲज इट इज. थोडे भरपूर उलट लूजच झालेले आहेत, छान असे. सो मस्ट बाय.